मातनी टोल प्लाझावर लूट सुरू असल्याचा आरोप नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन। मातनी टोल प्लाझा सुरू झाल्यापासून 20 किलोमीटर परिसरातील 4 व्हीलर कार, 5 व्हीलर ऑटो, ट्रक आदी वाहनधारकांना मासिक पासची सुविधा देण्यात येत होती। मात्र ऑक्टोबर 2025 पासून नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी टोल प्लाझा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शासनाने काढलेला GR बाजूला ठेवत सर्व पास बंद करण्यात आल्याचा आरोप होत आहे। यामुळे ग्रामीण वाहनधारकांकडून दरफेरी फास्टॅगद्वारे टोल वसुली झाली असून याबाबत मौदा नगर पंचायतीचे नवनियुक्त नगराध्यक्ष प्रसन्ना राजाभाऊ तिडके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे। माहितीनुसार यापूर्वी कारसाठी मासिक पास दर 50 रुपये तर ट्रकसाठी 1000 रुपये इतका होता। मात्र NHAI ने टोल प्लाझा ताब्यात घेतल्यानंतर हे सर्व पास रद्द करून प्रत्येक फेरीला फास्टॅगद्वारे शुल्क आकारले जात आहे। यासोबतच कोणताही स्पष्ट नियम नसताना ओव्हरलोडच्या नावाखाली अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे। ओव्हरलोड असल्याचा संशय आला की टोल प्लाझावर बॅरिकेड लावून वाहने अडवली जातात। फास्टॅग मधून आधीच टोल वसूल झाल्यानंतरही ओव्हरलोडची रक्कम दिल्याशिवाय बॅरिकेड न उघडता वाहनासमोर कर्मचारी उभे राहत असल्याने वाहनधारकांचं म्हणणं आहे। 10 चक्का ट्रकसाठी टोल फी 245 रुपये, पेनल्टी 245 रुपये असे एकूण 490 रुपये तर 12 चाकी ट्रकसाठी टोल फी 355 रुपये, पेनल्टी 355 रुपये असे एकूण 710 रुपये वसूल केले जात आहेत। विशेष म्हणजे हे वजन 00 दाखवत असतानाही ओव्हरलोडच्या नावाखाली रक्कम घेतली जात असल्याचाही आरोप आहे। यावेळी NHAI कंपनीच्या नियमानुसार आम्ही चार्ज घेत आहोत, कोणतेही पास चालणार नाही, फास्टॅगद्वारे शुल्क द्यावेच लागेल, तसेच ओव्हरलोड पैसे भरावे लागतील असं तिथे सांगण्यात आले आहे। दरम्यान मौदा व मौदा तहसीलमधील कार व ट्रक वाहनधारकांसाठी पूर्वरत पास सुविधा सुरू करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे। याबाबत लवकरच बैठक घेऊन पास सुरू करण्याचं आश्वासन मिळाल्याची माहिती नगराध्यक्ष प्रसन्ना राजाभाऊ तिडके यांनी दिली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर।